गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। गणपती बाप्पा मोरया। ओम श्री पवनपुत्र हनुमान की जय। श्री स्वामी समर्थ। हा, मागच्या वेळेस मी तुम्हाला तक्ते बनवून दिले होते. त्या तक्त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे आता, कारण एखाद्याच्या पत्रिकेमध्ये गुरु खूप चांगला असतो आणि तो गुरु नेमकं काम करत नाही आहे. आपण असं शिकवलं की धनस्थानामध्ये गुरु असता 4 पटीनं धन देतो. मग का देत नाही? तर आज आपण राशी आणि राशीची तत्व समजून घेऊया. सगळ्यात आधी कुंडली मांडणे, राशी, ग्रहांची माहिती, राशींची माहिती, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकतोय. आता पंचांगाला हात घालायचा आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे सर्वांकडे पंचांग असायलाच पाहिजे असा अट्टहास आहे. आज मेष राशीचे गुणधर्म आपल्याला शिकायचे आहेत. आता काय सांगता येईल मेष राशीबद्दल? कोण कोण सांगेल? मी पण सांगणारच आहे. सर्वात आधी राशी मांडली की आपण समजायचं मेष राशी कोणत्या तत्वाची आहे, लगेच कळलं पाहिजे. अग्नी तत्व. मेष राशी आली की अग्नी डोक्यात पटकन आलं पाहिजे आपल्या. हा, त्याच्याप्रमाणे त्याच्यानंतर सिंबॉल, मेष राशीचा सिंबॉल मेंढा काय करतो? सरळ धडक देतो, मागचा फिरचा विचार करत नाही. त्याला कशाचं काहीही पडलेलं नसतं, त्याला काही समजतही नाही आहे आणि डायरेक्ट धडक देतो. म्हणजे यांचा गुणधर्म आहे डायरेक्ट धडक देणे, मागचा पुढचा न विचार करणे. म्हणजे असे प्रकारचे व्यक्ती असतात, ते बेधडक कोणतंही काम करतात, विचार करत नाहीत. आणि मोठे मोठे ऑफिसमध्ये जर यांची कामं अडकली असतील तर सरळ जाऊन धडाधड जाऊन एखाद्या मेन केबिनमध्येच बसतात. खालच्या हातच्या लोकांना त्यांच्या विचारतच नाही. नेमकं काय झालं म्हणून टेबलावरती बोट दाखवून लगेच बोलतात काय झालं, ते झालं पाहिजे काम. अशा पद्धतीचे हुशार माणसं असतात. हा यांचा अधिपती मंगळ आहे, त्यामुळे असे लोक धिप्पाड असतात. शरीर सृष्टीने धिप्पाड असतात, शॉर्ट टेम्पर्ड असतात. आता त्यांच्या राशीमध्ये राहू वगैरे आला, शनी आला की ते उग्र होतात. शॉर्ट टेम्पर्ड आणि उग्र याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे रागीट स्वभावाचा आणि उग्र स्वभावाचा थोडासा फरक आहे. डिफरन्स बिटवीन थोडंसं समजून घ्या. हा, अजून अग्नी तत्वाचा आहे. अग्नीसारखा तापेल आणि पुन्हा त्याच्यानंतर मग शांत पण होईल थोड्या वेळाने. पण राहू केतू जर शनीच बिघडला असेल अशा पत्रिकेमध्ये तर असे लोक जरा डेंजर असतात. यांच्या हातून एखादा गुन्हा घडण्याची शक्यता जरूर असते. हा ग्रह म्हणजे मेष राशीचा मालक मंगळ किंवा मेष राशी कोणत्या अंशावरती आल्यावर मृतावस्थेत होते किंवा युवावस्थेत होते सांगा. ते पण आत्ताच लिहून घ्यायला हवं. ते बुक दे रे मला. 0 पासून 6 पर्यंत वायंडिंग केलेलं. 0 पासून 6 पर्यंत हे सम. आधी सगळ्यात आधी सम आहे का विषम आहे? कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये गेल्यानंतर तो नीचेचा होतो आणि उच्चचा होतो ते पण मी अजून द्यायचा आहे लिहून. तो चार्ट सेपरेट आहे. असे चार्ट तुम्हाला 4-5 चार्ट फक्त लक्षात ठेवावे लागणार आहेत. बाकीचे काय एवढी माहिती सगळी लक्षात ठेवायची आवश्यकता नाही.
मेष राशीबद्दल जाणून घ्यायचं तर आपल्याला जे गरजेचे आता सध्या गोष्टी आहेत तेवढ्याच आपण समजून घ्यायच्या आहेत. बाकीचं पुस्तकामध्ये डिटेलिंग दिलेलं आहे. ज्यांना पुस्तकं मिळालेली आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल सगळं. तर डिटेलिंगमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तो अधिक अभ्यास करा. आणि मी जे सांगतोय ते प्रॅक्टिकली सांगतोय. कधी शब्दामध्ये नावामध्ये फरक पडेल. समजा आता एखादा मंगळ आणि केतू आला, मी चांडाळ योग म्हणेन पण ते क्रूर योग म्हणतील, चालेल, काही हरकत नाही. त्याचं फळ सेम आहे. त्यामुळे त्यात वाद घालायचा नाही, किंवा तिकडं ते असे बोलतात आपण असं का बोलतो असाही वाद घालायची आवश्यकता नाही. फक्त त्याचा स्वभाव आणि त्याच्यानुसार काय घटना घडते तेवढं मात्र बघायचं, हे बघणं गरजेचं आहे. म्हणून अग्नितत्वाची राशी आहे, धडक देणार आहे, पटकन कोणतंही काम डेअरिंग करणार आहे, कोणतंही काम धाडसाने, धाडशी प्रवृत्ती, धिप्पाडचे धिप्पाड शरीर असतं. हा, दुसरी राशी आहे वृषभ. वृषभ राशीचा सिंबल काय आहे? बैल. बैल बैल तसा रिकामा सोडला तर त्रास पण देतो आणि व्यसन घातली तर काम पण करतो. तर बैल हा कष्टकरीच आहे. पण इथे या राशीमध्ये एक गंमत झालेली आहे. बैल हा कष्टकरी असला तरी त्याचा अधिपती शुक्र आहे, त्यामुळे तो रोमॅन्टिक आहे. बर, वरचं राहिलं आपलं मगाशी. तुम्हाला जो चार्ट बनवून दिलाय तो मेष राशी 0 ते 6 मध्ये असेल तर बाल अवस्थेत. आता तो विषम आहे, त्यामुळे 6 ते 12 कुमार अवस्थेमध्ये, 12 ते 18 युवा अवस्थेमध्ये, 18 ते 24 वृद्धावस्थामध्ये आणि 24 ते 30 पुन्हा मृत अवस्थामध्ये. हे जरा लक्षात ठेवायचं. म्हणजे तो मंगळ, आता समजा एखाद्या मुलीला मंगळ आहे, मेष राशी आहे, मेष राशीचा मालक मंगळ आहे आणि तिच्या विवाहस्थानात आहे, आणि विवाहस्थानात आहे आणि विवाह करायचा आहे, मग तो मृत अवस्थेत आहे, तो तर कामच नाही करणार ना. मग किती टक्के करणार? तर 20% करेल. अलग लक्षात. इथे किती आपण भाग केलेत? मागच्या वेळेला उभ्या लाईन किती लिहिले होते आपण? उभ्या लाईन्स किती लिहिलेत? 4. उभ्या लाईन किती लिहिलेत सर्वांनी जरा बघा, लक्ष द्या. 4 मला सर्वांची नावं माहीत नसल्यामुळे मला कदाचित सगळ्यांची नावं घेता येत नाहीत. परंतु बाकीच्यांनी असं समजू नये की मी तुमची नावं घेत नाही. मी तुम्हाला सर्वांना एकसारखं विचारतोय. सर्वांची नावं घेऊन सुद्धा मी बोलू शकतो आणि घ्यावं लागेल आता मला असं वाटतंय, कारण बाकीचे लोक कोणी बोलतच नाहीत. 4-5च लोक बोलतात फक्त. म्हणजे मृत अवस्थेत असू द्या नाहीतर बाल अवस्थेत असू द्या, कुमार अवस्थेत असल्यानंतर थोडंसं 40% फळ देईल. म्हणजे मृत जर असेल तर 20% फळ देईल ती राशी किंवा तो ग्रह, हे लक्षात ठेवा. पूर्णपणे मृत असला तरी कोणतंही काम तो करायचं थांबणार नाही. मात्र युवावस्थेत असल्यानंतर तो काहीतरी वाईट परिणाम घडवणार किंवा स्ट्रॉंग काम करणार कोणतं तरी, त्या ग्रहावरती अवलंबून आहे. वृषभ राशीचा बैल हा कष्टकरी प्राणी आहे, कष्ट करतो. पण त्याचा अधिपती शुक्र आहे आणि शुक्र हा प्रणयाचं प्रतीक आहे. त्यामुळे असे लोक प्रेमळ पण असतात. म्हणून एक एक बैल बघा मालकाला फार प्रेमाने, अगदी गळ्यात गळे घालून पडतात, मालकाशी फार एकजुटीने राहतात, असे पण असतात. तर कोणत्या तत्वातली राशी आहे? पृथ्वी तत्व. मग असे लोक नेहमी जमिनीवर असतात, हवेत उडत नाहीत. यांना कितीही यश आलं तरी ते दाखवत नाहीत, शांत राहतात, शांततेने काम करतात. थोडक्यात सांगायचं झालं तरी कितीही मोठा पगार असला, बाहेर कितीही मोठा ऑफिसर असला तरी घरात धुणं भांडी करतो. हा, शिंग मारणारच ना. पण तिकडे शिंग बांधून व्यसन टोचणारे असेल तर
तिने व्यसन टोचून ठेवले असेल तर मग कशाला शिंग मारेल. बर ते का का धुणं भांडी करतात त्याचं कारण आहे ना, त्या राशीचा अधिपती कोण आहे? शुक्र आहे ना. ते प्रेमापोटी काम करतात, पत्नीला मदत करतात. तो फार मोठा गुणधर्म आहे तो. हा, आणि नेहमी घमंडी नसतात असे लोक, घमंडी नसतात, बडबडे असतात, बडबडे असतात. बोलते हा, बोलते एक प्रश्न विचारू का? विचारा विचारा. आता ही मेष राशी तिने सांगितलं, तिच्या अवस्था सांगितल्या. हा, तर अशा कंडिशन ते प्रत्येकाने मेष राशीचं जी व्यक्ती आहे, त्याची अवस्था कशी चक्र अवस्था कशी टाकायची? मला कळलं नाही काय म्हणताय. अवस्था राशीची चक्र काय? तुम्ही मागच्या लेक्चरला नव्हते काय? होतो मग मागच्या लेक्चरला चार्ट बनवून दिलाय ना मी. हा, तो नाही बघितला गेला माझ्याकडनं. नाही बनवून दिलंय, मागच्या लेक्चरला होता ना तुम्ही. नाही हो, शिक्षक होते आडवे नाही ते घेतला नाही काय. मग तो चार्ट बनवून घेतला पाहिजे. पुन्हा तो व्हिडिओ बघा जरा तुम्ही मागच्या आठवड्यातला. बरोबर, ठीक आहे. कारण पुन्हा रिपीट जाऊन त्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा बरं. आपण पुढे गेलेलं बरं. त्याच्या अवस्थात असतात हो. 30 डिग्री असतात. 30 डिग्रीचे आपण 4 भाग केलेले आहेत. त्यामध्ये 25% फळ त्याचं असतं आणि त्याच्यावरून अवस्था असतात त्याच्या. तर वृषभ राशीची माणसं फार कमी घमंडी असतात, रोमॅन्टिक असतात, दिलेलं काम इमानदारीने करतात आणि कितीही कामाचा ताण पडला तरी ते करत राहतात, टेन्शन घेत नाहीत, काम करतच राहतात. आता वृषभ राशीची एखादी महिला असेल तर एक तासात साधारण 2 माणसाचा स्वयंपाक होत असेल तर ते 3 तास 4 तास घालवणार, आरामशीर काम करणार सगळं. असं त्यांना असं वाटणार की आपण जास्त वेळ दिल्यामुळे चविष्ट पदार्थ होतील आणि जोडीदार खुश होईल. पण तसं काय होणार नाही, उलट रागवणार. असं पण होतं कधी कधी. हा, आता तिसरी राशी तत्व वायू. वायू काय करतो? एक ठिकाणी राहतो का? वायू तत्वाची राशी आहे. वायू एक ठिकाणी राहतो का? नाही. हा, मग तो इकडे सैरा वैरा फिरतो, भटकतो. म्हणून अशा लोकांचं मन इकडे तिकडे सतत भटकत राहतं. कॉन्सन्ट्रेशनची कमी असते, प्रचंड नॉलेज असतं. यांची पटकन कोणाशीही मैत्री होते आणि मैत्री तुटते सुद्धा लगेच. कारण त्यांचं सिम्बॉलच आहे, एक मुलगा आणि मुलगी एकत्रित आलेले आहेत. मिथुन राशी आणि वृषभ राशी जर एकत्रित आल्या तर अतिशय रोमॅन्टिक वागतात लोक. मिथुन राशी हो, अतिशय. आता तुमच्याशी बोललोय आपण ते सगळं. हा, अतिशय एकमेकाची काळजी घेतात, अतिशय म्हणजे अतिशय खूप काळजी घेतात मिथुन आणि वृषभ एकत्रित आल्यानंतर. कारण मिथुन राशीचा स्वभाव आहे दोस्ती करणे. कारण मिथुन राशीचा कोण बोलतय का? जरा स्पीकर तुमचा जर बोलायचं असेल तर म्यूट करा प्लीज. मिथुन राशीचा गुणधर्म आहे दोस्ती करणे आणि वृषभ राशीचा गुणधर्म आहे प्रेम करणे. त्यामुळे ते एकमेकाशी अतूट नातेसंबंध जपतात, खूप एकमेकावरती प्रेम करतात. मिथुन राशी वायू तत्वाची असल्यामुळे सतत मन भरकटतं, 2 स्वभाव क्रिएट होतात. हे काम करायचं की नाही करायचं, ते करावं की नाही करावं, सतत अशी अवस्था होत राहते.
त्यामुळे दोन स्वभाव असतात त्यांचे मूळतः. आता यांच्या पाठीमागे गणित असं आहे, बुध आहे, त्यामुळे यांची बुद्धी फार चालते आणि हात मागे पडतो. म्हणजे समजा एखादी गोष्ट लिहायला घेतली तर बुद्धी फार पुढे चालते आणि हात असा मागे राहतो, लिहिता येत नाही. म्हणजे मला आता आठवलं, माझ्या आजोबांनी एकदा मला एक प्रश्न विचारला होता लहान असताना. ड्रायव्हर गाडी चालवतो पण गाडीच्या पुढे कोण पळतं? गाडी पळते की ड्रायव्हर पळतो? लहान असताना मला आजोबांनी प्रश्न विचारला होता. तुम्हाला काय वाटतंय बघा, ड्रायव्हरच्या पुढे कोण पळतं? म्हणजे गाडीच्या पुढे कोण पळतं? गाडी चालवतोय आपण, पण पुढे कोण पळतंय? अर्धा किलोमीटर पर्यंत काय आहे, आपण स्वतः जातोय ना, नजरेनी मनानी तिथे जातोय ना. किमान 100 मीटर पर्यंत तरी आपण पुढे जातोय ना गाडीच्या. म्हणून गाडीच्या पुढे आपण जातोय. हा, तर यालाच अजून अनुसरून एक प्रश्न विचारता येईल आपल्याला. आपण गाडी कोणाच्या विश्वासावर चालवतो, कोणाच्या भरोशावर चालवतो? तर ब्रेकच्या भरोशावर चालवतो. ब्रेक जर चांगला असेल, उत्तम असेल, तर आपण गाडी पाहिजे तेवढी पळवू शकतो. तर आपण गाडी ब्रेकच्या भरोशावर पळवतो किंवा चालवतो, हे सुद्धा माझ्या आजोबांनी दिलेलेच मला वाक्य आहे. त्यामुळे ते ह्या राशीला फिट होतं. कारण ही राशी अशी आहे, मिथुन राशी अशी आहे की यांचा मनावरती जास्त कंट्रोल राहत नाही. वायूप्रमाणे चपलता असते यांच्यामध्ये, वायूप्रमाणे हजर जबाबी असतात, हजर जबाबी. पटकन समोरच्यानी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर यांच्याकडे लगेच तयार असतं. एका सेकंदाचा सुद्धा पॉज लागू देत नाहीत, पटकन उत्तर देतात, पटकन. मग ते चुकीचं असो नाही तर काही असो. मिथुन राशीवाले एका व्यक्तीला आय एस अधिकारी मध्ये भरती व्हायचं होतं, तेव्हा त्याची तोंडी परीक्षा होती. तेव्हा त्यांना विचारलं, हे सत्य घटना आहे? सत्य घटना आहे. तर त्यानं तिथे परीक्षेला विचारलं की तुझ्या डोक्यावरती किती केस आहेत सांग. तो बोलला 3 अब्ज 36 कोटी 15 लाख एवढेच आहेत. बोलला कमी जास्त नाही, बोलला एवढेच आहेत. नक्की कन्फर्म एवढेच आहेत? तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः मोजा. कुठून कॉन्फिडन्स येतो बघा ना मिथुन राशीवाल्यांकडे. आणि जास्त हाडापिडाने मजबूत नसतात, बुटके लोक असतात ना जे, साधारण यांची उंची जेमतेम असते, बुटकी असतात, 5-5.5च्या आसपास असते, 4.5 ते 5.5च्या आसपास असते असं लिहा. बरोबर आहे. तर प्रचंड हुशार आणि व्यक्तिमत्व, प्रचंड हुशार व्यक्तिमत्व असतं. तत्व कळलं, तत्वाप्रमाणे त्याचं आपल्याला कर्क तत्व, जलतत्व. जलतत्व म्हणजे थंडपणा, शांत, विचारप्रिय, मनाने कमजोर. थोडं काही झालं की रडत बसणार, यांच्या डोळ्यात लगेच अश्रू तयारच असतात, काही झालं तरी. सतत आपल्या कुटुंबाची काळजी करणार. आई असेल तर मुलांसाठी काही विचारूच नका, खूपच काळजी करते, खूप म्हणजे खूपच काळजी करते. माझ्या मुलाचं हे होईल, ते होईल, ते होईल, सतत काळजी करते. शाळेत घातलं तर तो गेला असेल का, रोड क्रॉस करत असेल का, सतत काळजी करणे दुसऱ्याची. आणि सिंबॉल काय आहे? खेकडा. खेकडा कोणाच्या वाट्याला जातो का? आता खेकड्याचं काय करतो आपण?
तो डंक कधी मारतो ताई? खेकडा खेकडा डंक नाही मारत, विंचू डंक मारतो. खेकडा कोणाचं काहीच नुकसान करत नाही, तो फक्त गवत खातो. आता आमचा मठ आहे कर्जतला, तिथे आम्हाला बरेच खेकडे दिसतात, आम्ही त्याचं अवलोकन केलंय. फक्त आणि फक्त गवत खातात खेकडे आणि बिळात जाऊन घुसतात आतमध्ये आणि पुन्हा पावसाळ्यातच बाहेर निघतात. परंतु ते कुणालाही त्रास देत नाहीत, परंतु त्यांना सगळे पकडून खातात, खेकड्यांची कडी वगैरे करून खातात तिकडे खूप. तर असा पण प्रकार आहे की गरीब बिचारा प्राणी आहे, त्याच्यावरती अन्याय होतो, म्हणजे त्या व्यक्तीवरती अन्याय होतो. ते माहितीच पडत नाही, त्यांनाही माहीत पडत नाही, इतरांना पण माहीत पडत नाही. म्हणजे अचानक काही नाही काही अन्याय होण्याची शक्यता असते अशा लोकांवरती. इतर ग्रह चांगले असतील तर काही होणार नाही, पण हळव्या स्वभावाचे असतात, फारच हळवे असतात. आता मी समजा कर्क राशीचा असतो तर परवा दिवशीच मी टाकलं असतं, कालच टाकलं असतं, माझी तब्येत बरी नाहीये, क्लास होणार नाही, एवढ्यापर्यंत ते केअर असते. आता मी पडलो मिथुन राशीचा, मिथुन राशीचा पडल्यामुळे काय होतंय, काय होईल ते होईल बघू चला, असं ते झालं. ते इकडे मन अडकवायच्या ऐवजी तिकडे अडकवायचं, अशा पद्धतीने त्यात आलो. तर माझ्या पुन्हा मूळ कुंडलीमध्ये कर्मस्थानात गुरु आणि नेपच्यून आहे, तो स्वस्थ बसू देणार नाही, तो काही ना काहीतरी करत राहणार. त्यामुळे अशा घटना घडतात. तर नुसती राशी महत्वाची नाही आहे, ती राशी किती अंशावर आहे, मृतावस्थेत आहे, कोणत्या स्थानात आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच त्याचं प्रिडिक्शन आपल्याला द्यायचं आहे. एवढा डीपली संपूर्ण अभ्यास आहे. हां, आता कर्क राशी हळवेपणा जास्त लक्षात ठेवा. यांना पाण्यापासून भीती होण्याची शक्यता असते या लोकांना. काय होईल? पाण्यापासून भीती असण्याची शक्यता असते, म्हणून अशा लोकांनी पोहायला नेहमी शिकावं. त्याचं कारण असं आहे की आहे जलतत्वाची राशी आणि जलतत्वामध्ये जल विलीन होतं, म्हणजे पाण्यामध्ये पाणी सामावून जातं, म्हणून ते भीतीचं कारक आहे. आणि दुसरी गोष्ट अजून अशी आहे, काय बोलायचं आहे का कोणाला? राशी स्वामी चंद्र पण आहे ना गुरुजी? हो तेच आहे ना, तेच विषय घेत होतो. तर याचा मालक सुद्धा चंद्र आहे, चंद्र शीतल आहे, त्यामुळे त्या चंद्राचा प्रभाव सरळ पाण्यावरती असतो. त्यामुळे समुद्रातल्या पाण्याला चंद्र ग्रॅव्हिटेशनद्वारे आपल्याकडे खेचतो आणि भरती ओहोटीत सुद्धा आणतो. म्हणून मनाचा कारक आहे. मन फार शांत आणि कोमल आणि नरम प्रकारचं असतं. अशा लोकांना थोडं सुद्धा कडक बोललेलं चालत नाही. एखाद्या वेळेला पुरुषाची राशी असेल तर चालेल, पण स्त्रियांची कर्क राशी आली तर फारच जरा त्रास करून घेतात. परंतु मिथुन राशीवाल्याला जर कर्क राशीची पत्नी मिळाली तर मात्र सोने पे सुहाग असतो. सांभाळून नाही, इथे थोडीशी गडबड आहे. ही चॅप्टर आहे, मिथुन राशीवाले चॅप्टर आहे आणि ही मनाशी हळवे आहे. हा बोलणार माझं डोकं दुखतंय, हे बोलणार अरे बापरे कसं काय झालं, बघा बसा, एवढी काळजी घेणार, आता काय तिचं काय करणार, औषध देणार, काय करणार, डोक्याला बाम लावेल, काय करेल काय सांगता येणार नाही. तर ह्यांची चांदी असते. ह्याचं आणि ह्याचं जमत नाही ना, पण मेष आणि कर्कचं जमत नाही. म्हणजे ही प्रेम करेल जीव ओतून, पण हा लक्षच नाही देणार. त्यातल्या त्यात वृषभचं आणि कर्कचं पण जमेल. तुम्हाला म्हटलं ना, वरची सोडून खालचीचं जमेल आणि खालची सोडून वरचीचं जमेल. मागच्या वेळेला शिकवलं तुम्हाला तसं. हा एक विचारायचं होतं, जसं चंद्राचा आकार बदलत जातो, रोज त्याचा अवस्था वेगळ्या वेगळ्या असतात, तसं मग हे कर्कवाले मुडी असतात. हो हो होय. होय, रोज मूड बदलतो ना. आता 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 तुमची मेंटॅलिटी जी आहे ती सकाळी 8 वाजता होती का? हा,
तर सांग. दुपारी होते का 1 वाजता? नाही. आणि आता क्लास संपल्यानंतर जेवायच्या वेळेला तसा मूड असणार आहे का? तर मन बदलतं ना. गरम पाणी आणते थोडंसं प्यायला. तर विचार बदलणार, मनावरती परिणाम होणार ना. चंद्राच्या कलांचा मनावरती परिणाम होणार. म्हणून अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळेला मन बेचैन असतं. बऱ्याच लोकांचं असतं, अगदी 99 लोकांचं असतं, कमी जास्त प्रमाणात. कुबलताई, अजून कर्क राशी बद्दल काय बोलायचं आहे? नक्की. हा, हॅलो. नक्की कर्क राशीत तर चंद्र आहे, बरोबर आहे ना? बरोबर. तर तिथं आता मी एका ठिकाणी टिपण घेतलेलं आहे, त्यावेळेस वाचून दाखवू का तुम्हाला? हा, चंद्र शुक्ल पक्ष अष्टमी पासून हा. कृष्ण पक्ष सप्तमी पर्यंत पूर्ण बलीमध्ये असतो. हो, बली असतो तो. बरोबर. आणि कृष्ण पक्ष अष्टमी पासून हा, काय सप्तमी पर्यंत अशुभ फले देतो. बरोबर. बरोबर. म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर अमावस्यापर्यंत तो अशुभ फळ देतो आणि अमावस्या झाल्यानंतर पौर्णिमेपर्यंत शुभ फळ देतो. मध्ये चंद्र चढता चढता मोठा मोठा होत जातो ना, तेव्हा तो शुभकारक असतो आणि छोटा छोटा होत जातो तेव्हा तो अशुभकारक असतो. बरोबर आहे ते? ठीक आहे, एवढंच प्रश्न. हो, नाही, बरोबर आहे ते, बरोबर आहे. सिंह राशी तत्व, अग्नितत्व. अग्नितत्व, पुन्हा सिंबॉल बर. शिवण नुसत्याच डरकाळ्या फोडतो की जीव सुद्धा घेतो? झोपून घेतो, बसून नाही, पोट भरला असेल तर नुसत्या डरकाळ्या फोडतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे लोक घातक पण नसतात, म्हणजे अशा लोकांच्या वाटे लागायचं नाही असं म्हणतो ना आपण. हे लोक घातक पण नसतात, यांना काय भ्रष्टाचार करायचा ते करू दे, त्यांच्यामध्ये जर आलं तर हे कोणाला सोडत नाहीत. मग त्यांच्यासाठी घातक करतात. राजे असतात, राजे असतात, राजयोगाचं प्रतीक आहे. हा, क्षत्रिय. म्हणून अशा लोकांच्या जास्त नादी लागायचं नाही. रंग वगैरे यांचे सांगितलेत का मी तुम्हाला? हा, मेष राशीच्या पुढे लिहा केशरी रंग. सांगितलंय मला वाटतं. सांगितले. हा, रंग सांगितलेत. याचा पण लाल रंग आहे. ते वेगवेगळं का सांगतोय मी एकत्रित? आता पुस्तकामध्ये तुम्हाला सगळे एकत्रित दिलंय, पण वेगवेगळं काय सांगतोय लक्षात राहण्यासाठी. तुकडे तुकडे केले की लवकर लक्षात राहतं म्हणून. हा, शिवराशीचा अजून गुणधर्म आहे, धिप्पाड असतात, दिसायला स्मार्ट असतात, समोरच्या व्यक्तीवर प्रभाव ताबडतोब पडतो. मंगळासारखंच वर्णन आहे जवळजवळ, पण मांगलिक लोक तापटपणा करून घेतात आणि हे कुणाला तरी सांगून कामं करून घेतात. एवढा फरक आहे दोन्हीमध्ये. मंगळाचे म्हणजे मेष राशीचे मालक स्वतः काम करून घेतात आणि सिंह राशीचे मालक कोणाकडून तरी कामं करून घेतात. प्लीज. हा, चंद्राची रास मेष असेल आणि अग्नी जर सिंह असेल तर नाही, चंद्राची रास, चंद्र जर मेष राशीत असेल कुणाच्या आणि लग्नात जर सिंह राशी असेल तर आपण कुठलं घ्यायचं? नाही. लग्नाप्रमाणे तुमची लग्न कुंडली झाली, जे फिक्स असते, आयुष्यभरासाठी असते. हे दोन जरा डिफरन्स लक्षात घ्या. पाहिजे तर ती लाईन लिहून ठेवा तुम्ही, महत्वाची लाईन आहे, सगळ्यांनीच लिहून ठेवा. लग्न कुंडली आयुष्यभरासाठी काय घडणार आहे हे सांगून देणारे तत्व असते. लग्न कुंडली आयुष्यभरात काय घडवणार आहे याचे तत्व असते. चंद्र कुंडलीचं सांगतो ना आता, हे तर एवढं तर लिहून घ्या. हा, लिहून झाला असेल तर पुढचं सांगतो. आणि चंद्र कुंडली फक्त आणि फक्त आता सध्या आपल्याला गोचरीने कोणते ग्रह कधी बदलणार आहेत त्यासाठी असते.
म्हणजे चंद्रकुंडलीचा उपयोग आता सध्या आपल्याला कोणते ग्रहमान चालू आहे ते पाहण्यासाठी असते. आणि अजून एक लाईन लिहून घ्या. हे झालं का? नाही. हा, लिहून घ्या. झालं की सांगा, मला लिहून देतो पुढे. झालं. हा, आता दशा महादशा. म्हणजे लग्न कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत, ज्या स्थानात आहेत, लिहून घ्या. लग्न कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत, ज्या स्थानात आहेत, त्यांचा कालखंड सुरू होणे म्हणजे दशा महादशा येणे. गुरुजी प्लीज रिपीट करता. लग्न कुंडलीमध्ये जे ग्रह लग्न कुंडलीमध्ये जे ग्रह ज्या ज्या स्थानात आहेत, त्या स्थानातल्या घटना घडण्यासाठी जो कालखंड येत असतो, तो कालखंड म्हणजे दशा महादशा. कालखंड येत असतो. लग्न कुंडलीमध्ये, पुन्हा सांगतो, रिपीट करतो, लग्न कुंडलीमध्ये जे ग्रह ज्या स्थानात आहेत, त्या घटना घडवण्याचा कालखंड येत असतो, म्हणजे त्या दशा महादशा असतात. त्या दशा महादशानुसार त्यांचा कालखंड त्या त्या वेळेला येत असतो. समजा आता 4थ्या स्थानामध्ये राहू आहे, तर राहूची दशा महादशा येत नाही तोपर्यंत ते 4थं स्थान ऍक्टिव्हेट होत नाही. तुमच्या समजा धनस्थानात गुरु आहे, गुरु तुम्हाला इन ॲव्हरेज फळ देईल, पण तुम्हाला चांगली नोकरी लागणे, कुठून मोठं घरासाठी पैसे मिळवणे वगैरे, जेव्हा गुरुची महादशा येईल त्यावेळेला तो गुरु ऍक्टिव्हेट होईल. नशिबाच्या स्थानामध्ये सूर्य असेल तर तुमचं भाग्योदय सूर्य घडवतो, मग सूर्य दशा महादशामध्ये त्याच्या वेळेला घटना घडणार. हे 3 महत्वाच्या गोष्टी तुम्ही विचारल्या, चांगलं झालं. म्हणजे तो गोंधळ निघून गेला आता तिन्हीचा. अशा महादशा कशा ओळखायच्या? तर अजून पुढचं आहे, अजून शिक्षण आपलं. दशा महादशा अजून काढायच्या आहेत ना. अजून तुम्हाला कुंडलीच मांडायला शिकवली नाही तर दशा महादशा कशा काढणार? बरोबर. आधी कुंडली मांडायला शिकवणार आम्ही, आणि त्याच्यानंतर मग दशा महादशा त्या डायरेक्ट येतात. ते कशा येतात ते सांगतो मी तुम्हाला. हा, गुरुजी गोचरीचं महत्व जास्त असतं का दशा महादशीचं महत्व जास्त? मूळ कुंडली तुमची काय आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. मूळ कुंडलीमध्येच जर सगळं नुकसान असेल तर मी तुम्हाला सांगितलं 20% आपल्या नशिबाप्रमाणे आपल्या आयुष्यात घटना घडते. कुलदेवीचा आशीर्वाद 20% असतो, पितरांचा आशीर्वाद 20% असतो, स्वतःचं आचरण 20% असतं, आपण ज्या घरात राहतो त्या घरातल्या वास्तूचा दोष सुद्धा 20% असतो. एवढे आपल्याला दोष असतात. मग आता कुंडली समजा कितीही चांगली असेल आणि घरामध्ये वास्तूचा दोष असेल तर तो त्रास देणार, कुलदेवीचा दोष असेल तर तो त्रास देणार. म्हणून ग्रहमान दशा महादशावर फार अवलंबून आहे. जर एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असंही होतं, शनीची 7.5 पण आहे आणि राहूची किंवा शनीची दशा महादशा सुद्धा आहे, मग तो माणूस फिसून निघतो. सगळ्या प्रकारे त्याला वेढलं जातं, अपघात होतात, घरातल्या एखाद्या व्यक्तीवरती पैसे खूप खर्च होतात, फॅक्टरीला आग लागते, धनाचा नाश होतो, शरीराचा एखादा हिस्सा कापून काढावा लागतो, जशी कुंडली असेल तसं. पण ती दशा महादशा आल्याशिवाय काही करता येत नाही, त्यांना अधिकारच नाही काय करतायचं. मग शनी एवढे दिवस रिकामं सोडतो ना. मग जेव्हा शनीची महादशा येते त्यावेळेला शनी मागचं पुढचं सगळं काढतो. मग पण त्याच वेळेला गोचरीने जर शनी चांगल्या ठिकाणी असेल तर तरी तो आता शनीची महादशा 19 वर्षाची असते आणि शनी प्रत्येक घरामध्ये 2.5 वर्ष राहतो. मग 2.5 वर्ष राहत असताना 7.5 म्हणजे काय, 12, 1 आणि 2, आणि
ढय्या म्हणजे काय? 4 आणि 8. मग आता 19 वर्षामध्ये तो कुठे ना कुठे तरी येईलच ना, कुठे ना कुठे तरी येईल. 4, 8, 12 मध्ये येईल, नाही तर 1 नाही तर 2 मध्ये तर असेलच ना. मग तो वेळेला तर दणका देणार, तो सोडणार नाही. तो शनी 1% जास्त त्रास देत नाही आणि 1% सुद्धा माफ करत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून शनीची भक्ती करावी. शनीला काहीही उपाय नाही, शनीची भक्ती. शनिदेव शरणम मम हा मंत्र फक्त म्हणत राहायचं, सोपा काम आहे. पाहिजे तर लिहून घ्या आताच. शनिदेव शरणम मम हा मंत्र म्हणत राहायचा. संध्याकाळी 7 ते 12 या दरम्यान म्हणत राहायचं, जर कोणाला शनीचा त्रास होत असेल तर. शनिदेव शरणम मम. मम म्हणजे मी. शनिदेव शरणम मम. संध्याकाळी 7 ते 12 या दरम्यान तो मंत्र म्हणायचा. तसाच राहूचा पण म्हणायचा, राहुदेव शरणम मम. त्याच वेळेला म्हणायचा. त्यांचा टाइम ठरलेला आहे, फिक्स आहे तो. आणि केतुदेव शरणम मम. शनीला दान फार प्रिय आहे, अन्नदान फार प्रिय आहे शनीला. इतर दानापेक्षा अन्नदान फार प्रिय आहे शनीला. पुढे कन्या राशी. कन्या राशी कोणत्या तत्वातली आहे? पृथ्वी. पृथ्वी तत्वातली. सतत जमिनीवर राहणारी एक मुलगी आहे, ती जमिनीवर चालते असा त्याचा अर्थ झाला. पृथ्वी तत्वातली आहे. शिंबॉल कन्या आहे, मुलगीच आहे. कन्या राशीचा मालक कोण आहे? बुध. बुद्धिमान असते. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मिथुन अँड कन्या? सांगता येईल का? दोन्ही राशीचे मालक एक होते. दोघांचेही मालक एकच आहेत. पण एक वायू तत्व आणि एक पृथ्वी तत्व. हा, हे हवेत उडतात आणि हे जमिनीवर राहतात. जमिनीवर असतात. हे जमिनीवर असतात. म्हणजे यांना तुम्ही प्रलोभन दिलं तर हे नाही म्हणणार. यांना प्रलोभन देताच ह्यांचं सुरू झालं लगेच कसं करायचं, काय करायचं ते. यांना जर सांगितलं उद्या आपल्याला पिकनिकला जाय, तर लगेच तयारी सुरू करणार. इथून त्याच्या लगेच डोक्यात सुरू होणार, इथून तिथे तिथून तिथे, मग हे करू ते करू ते करू. तसे हे कन्यावाले नाही करणार, ऐकून घेणार सगळं आणि मग ठरवणार काय करायचं ते. ते वायू तत्वात गेले, लगेच वायूप्रमाणे उडतात लगेच. तसेच कन्या राशीवाले स्थिर असतात. कन्या राशीवाल्यांच्या आयुष्यात बऱ्याच घटना उशिरा घडतात. तर एवढा फरक आहे. म्हणजे दोन्ही राशीचा एकच मालक असला तरी त्याचा एवढा फरक आहे, हे समजून घ्या थोडंसं. कन्या राशी तशी सात्विक स्वभावाची आहे. कन्या राशीचे लोक सरळ मार्गी असतात, कोणाचंही नुकसान करत नाहीत. कन्या राशीवाले कधीही जेलमध्ये जात नाहीत. कन्या राशीवाले, मिथुन राशीवाले जातील, मिथुन राशीवाले जातील, पोलीस स्टेशन वगैरे होईल, पण कन्या राशीच्या हातून गुन्हे होत नाहीत. आता जास्त चांडाळ योग आला तर एखाद्या वेळेला होण्याची शक्यता आहे, पण कन्या राशीच्या हातून काही तसं घडत नाही. कन्या राशीचा आणि सिंह राशीचा विवाहाच्या बाबतीत काय सांगाल? सिंहरास अग्नी तत्वाची, कन्यारास पृथ्वी तत्वाची. हा, म्हणजे जमेल, पण
बरोबर आहे. एक शांत आहे खूप आणि एक अग्नितत्व म्हणजे ते नाही नाही जमणार. अग्नी शेवटी पृथ्वीवरच लागतो ना, हो तर ते दोन्हीचं जमेल. इथे थोडस उलट होईल. आता आता बघा, शिवचं आणि कन्याचं विवाह जमेल, पण शिवचं आणि मिथुनचं जमेल का? वायू आणि अग्नी म्हणजे भडकवतो तो हा, ऑक्सिजन आहे, भडकवणार अग्नीला, ते अजून वाढवणार. हा, अजून वाढवणार. मिथुनची पत्नी असेल आणि शिवची असेल तर तिला एवढा तो भांडायला भाग पडणार. हे उलट असेल तर तो तिला भांडायला भाग पडणार, हवा घालणार. आपण म्हणतो ना, अग्नीला हवा घालू नको, असं होतं ते. हा, कन्या स्थिरता मिळवून देणारी राशी आहे कन्या. पुढे तुला वायू तत्व. वायू तत्व आणि तराजू. प्रत्येक काम तोलामोलाने करणार. बोलून करणार. बोला बोला ताई, रेणुसे ताई काहीतरी बोलत होता. तुम्ही आता आराम करा, एक तर झालाय, हा, एक आराम तर करा. झालाय आपला आराम. नाही असू दे, एवढे संपून आता किती तीन तीन राहिलेत ना. मला सांगा. तुळाराशीवाले फार तोलन मोलून काम करतात. तुळाराशीवाले एखाद्या मुलीला बघण्यासाठी गेले तर तिला म्हणणार, उभा राहा, मला तुझ्या बाजूने उभा राहायचंय, माझी उंची किती आहे, तुझी किती आहे बघू दे. असं असं करतात ते फार तोलामोलाने करतात. बँकेत काम करणारे असतात ना, अगदी कट टू कट हिशोबाने सगळे तुळाराशीवाले असतात. तर तुळाराशीचा तराजू तराजू सगळं काम तोलामोलाने, आणि पत्नीकडून पण हिशोब सगळा परफेक्ट मागतात पैशाचा. आणि पत्नी असेल तर पत्नीवरती पण हिशोब परफेक्ट मागणार. सगळं तोलामोलाने काम करतात. हा, कारण तुमची शंका इतरांना फायदेशीर ठरू शकते. आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. जे मला माहीत नाही असे सुद्धा तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. मला माहिती असतील तर मी लगेच सांगणार, नसेल तर सांगणार मी पुढच्या आठवड्यात सांगतो. शक्यतो माहीत आहेतच सगळे, पण विचारत जा मला. आता तुम्ही म्हणाला मागाशी कोणी तर डंक मारणार, ते हे. ते वायू. हा, थोडं छेडून बघा, लगेच डंक मारणार. राग नाकावरच असतो, विंचू. लगेच फटकन काहीतरी बोलणार. फटकळ स्वभावाचे. पहिलं वाक्य लिहा, फटकळ स्वभाव. शीघ्रकोपी. शीघ्रकोपी म्हणायला हरकत नाही, पण फटकळ स्वभाव म्हणतो ना आपण. हा हा. पटकन बोलणार. हा, विचार न करता. विचार न करता. हा, शीघ्रकोपी असायला काहीतरी कारण असतं, पण फटकळ स्वभावाला काही कारण नसतं ना. बरोबर. हा, सगळ्याला तोडणे पटापट. हा, ठीक आहे ठीक आहे, बघू, चल चल बघू, चल जा. म्हणजे त्यांना व्यवस्थित काम करून घ्यायचं असतं, पण ते अशा पद्धतीने पण करून घ्यायचं असतं. शेवटी त्याचा मालक आहे. तत्व कुठलं आहे? जलतत्व. मग आता डिफरन्स काय आहे मेष मध्ये आणि त्याच्यामध्ये? जल मेष धडक देतोय, जल. अग्नी आणि जल. अग्नी आणि जल. म्हणजे एकाच राशीचे दोन वेगवेगळे किती भाग पडतात बघा, आणि मालक जरी एक असला तरी. एक असला तरी. मग आता समजा एक व्यक्ती आहे आणि त्यांच्या दोन पत्नी आहेत, दोन लग्न झालेत त्याचे, आणि हे तिघे जण एकत्रित राहत आहेत. एक आहे वृश्चिक राशीची आणि एक आहे मेष राशीची, आणि तो आहे कर्क राशीचा. काय होत असेल? कशाला ताळमेळच लागणार नाही. असतं असं, घरात पण असतं ना असं. आई या राशीची, वडील या राशीचा, मुलगा या राशीचा, होतं ना असं. मग त्या घरात ताळमेळच लागत नाही. पण इतर गोष्टीवरती बरंचसं अवलंबून असतं. वृश्चिक म्हणजे विंचू. त्याला त्रास सहन होत नाही, लगेच डंक मारतो. आणि विंचवाचं बिराड पाठीवर म्हणतात ना, तर विंचवाच्या बाबतीत मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. विंचवाची जी मादी असते ती काही दूध देत नाही, पण तिच्या पाठीवरती असं एक कवच असतं, आणि त्या कवचामध्ये तिची पिल्लं असतात. जवळजवळ 100 पिल्लं असतात. विंचू एवढा असतो, पण 100 पिल्लं असतात. आणि ती पिल्लं पाठीच्या कवचामध्ये ती लपवून ठेवते, आणि लपवून ठेवल्यानंतर ती पिल्लं त्या विंचविणीचा
वरच्या पिल्लांचा मांस खात 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 खाऊन टाकते आणि शेवटी ती पिल्लं मोठं होतात आणि ते विंचू मरून जातो. म्हणजे विंचवीन मादी मरून जाते म्हणून विंचवाचे बिराड पाठीवर असं म्हणतात. प्रकृतीने कसं बनवलंय बघा, एकदाच प्रजोत्पादन करते आणि स्वतःचं आयुष्य संपून टाकते. हा, एवढं मोठं ते गणित आहे. तोच स्वभाव इथे वृश्चिक राशीला पण होतो. वृश्चिक राशीवाल्यांनी जर कोणाला एखाद्याला मदत करायचं ठरवलं तर हे 100% अडकतात आणि मग पोलीस स्टेशन वगैरे या भानगडी होतात आणि मग तापटपणा आहे, अमुक आहे तमुक आहे, मग डंक मारणे हे त्यांचं सतत सुरू होतं. मग असं पद्धतीनं काम होतात. हा, धनु इथे थोडंसं बिघडतं गणित. धनुराशीवाल्याचा सिंबॉल काय आहे? घोडा आणि माणूस. हा, अर्ध 4 पायाच्या जनावर आणि अर्धा पुढे माणूस आणि हातात धनुष्यबाण घेतलंय अजून. म्हणजे कशाला ताळमेळच नाहीये. हे लोक स्थिर नसतात, मेंटली थोडेसे डिस्टर्ब असतात. म्हणजे हे माणसात पण जमा नसतात आणि जनावरात पण जमा नसतात. अगदी तत्व. यांच्यामध्ये सगळे चतुष्पादचे पण गुणधर्म आढळतात, मनुष्याचे पण गुणधर्म आढळतात आणि धनुष्यबाण मारायला पण कमी करत नाहीत. म्हणजे मारामारी करायला पण कमी करत नाहीत. असे लोक कमी वयामध्ये प्रेमात पडतात, स्वतःला अडकून घेतात आणि अडचणी देतात. धनुराशीवाले जरा टेन्शनमध्ये असतात नेहमी. त्यांना कोण काय बोलेल का, त्यांच्याकडून काही चुकतंय का, कॉन्फिडन्स लूज असतो. लूज कॉन्फिडन्स वाले लोक असतात. तसा कर्क राशीमध्ये पण कॉन्फिडन्स लूज असतो, ते पण लिहून घ्या जरा. आणि मिथुनवाले ओव्हर कॉन्फिडन्स असतात. पण त्यांची कुंडली कशी आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. हा, मकर पृथ्वी तत्व. तत्व. पृथ्वी तत्व, स्थिरता असते. शनीचा अंमल. शिंबॉल मगर किंवा सुसर काही म्हणा तुम्ही. कर्म चालत माणूस येतो. कर्म चालवण्यात तो नसतो. नाही, तो कुठेही असेल ना. कुंडली मांडल्यावर ज्या वेळेला जन्म होईल त्यावेळेला तो कुंडलीच्या कुठल्याही स्थानात असेल ना. आपण फक्त आता त्या राशीचं वर्णन करतोय. हा, स्थिरता असते परंतु स्ट्रगल फार करावा लागतो. हॅलो गुरुजी, हा, कम्फर्ट आहे ना तुम्ही? काय? कम्फर्ट आहे ना तुम्ही? हो, बस झाला. आता 2च आहेत ना, 11 आणि 12. बरं. 2च आहे आता. तेवढं घेतोय. होईल आता 10 मिनिटात होऊन जाईल, संपून जाईल. तर तो अर्धा विषय बरा नाही ना राहणार. हा, मकर पाण्यात राहतो, जमिनीवर राहतो म्हणून स्थिरता आहे. तो सहजासहजी कोणाला हमला करत नाही, भूक लागल्याशिवाय खात नाही, असं त्याचं वर्णन आहे. आणि शांत प्रवृत्तीचे लोक असतात. जर समजा मकर राशीवाल्याने एखादा चुकीचं काम केलं तर ते ताबडतोब शनी महाराज ओपन करतात, जगासमोर आणून देतात. कोणतंही चुकीचं काम हे लोक करूच शकत नाहीत, केलं तर लगेच जगासमोर आणून देतात. म्हणजे शनी महाराज यांना माफच नाहीत करत. कसं आहे की मागे एकदा सांगितलं होतं मी तुम्हाला की जर वडील सद्ग्रस्त असतील आणि स्वतःच्या मुलांनी बाहेर जाऊन भांडण केले खेळता खेळता आणि जर तो रडत घरी आला तर त्यांनी मला मारलंय, तर त्याचे वडील आपल्याच मुलाच्या मुस्काटीत मारतील, तू कशाला तिकडे गेला. पण वाईट प्रवृत्तीचे वडील असतील तर ते जाऊन त्याच्या आईवडिलाला जाऊन त्या मुलाला बदडून वगैरे वाईट बोलून येतील. तसा शनी सद्ग्रस्त आहे. जर स्वतःच्या मुलांनी चूक केली
तर स्वतःच्या मुलाला दंड देणार तो शनी, म्हणजे मकर राशीचा मालक. तर मकर राशीवाल्यांनी चुकीचं काम केलं की प्रचंड त्रास होतो, म्हणून मकर राशीवाल्यांनी चुकीचं काम करायचं नाही. थंडकामी हे लोक असतात आणि थंडकामी शनी राहावं. आणि या राशीवाल्यांना शनी कमी पडू देत नाही आणि जास्तही देत नाही, गरजेपेक्षा जास्त देत नाही. हा, इथे मात्र आता उलट आहे थोडस. वायू तत्वाची राख. हा, जे मिथुन मध्ये सांगितलं त्यातले थोडेफार गुणधर्म इथे येतील. कारण मडका आहे, मडका रिकामा असेल तर काय असणार त्यात? वाजणार ते. मडका आहे, वर मटका आहे ना, मडका रिकामा असेल तर त्यामध्ये काय असणार? हवा. हवा, वायू, बरोबर. आणि भरला असेल तर हा किंवा काहीतरी असेल. हा काहीतरी असेल, भरला असेल तर ते. मग त्याने जर तसाच आयुष्यभर जर रिकामा ठेवला तर आयुष्यात नाशच होतो. म्हणून काहीतरी भरून घेण्याचं. पण ह्या लोकांकडे पेशन्स खूप असतात, पेशन्सने काम करतात आणि तरबेज असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. एखाद्याला जर पटवायचं असेल ना शांततेने, एखाद्याचं भांडण झालंय आणि मध्यस्थी करायची आहे, त्याला आपण काय मांडवली असा शब्द म्हणतो, हा, तर ती मांडवली करण्यासाठी या लोकांना मुद्दाम पाठवायचं. बाकीच्या कोणाचाच उपयोग नाही होणार. एक मिथुनवाल्याचा आणि कुंभवाल्याचा, कुंभवाले. दोघांचाच उपयोग होईल मांडवली करायसाठी, मिटवण्यासाठी. जाऊ देणं, सोडून देणं, आपण असं करू, तसं करू, तसं करू. व्यवस्थित काम करून येणार, एकदम परफेक्ट काम करून येणार हे कुंभवाले. पेशन्स खूप असतात आणि आपली घागर कशी भरून घ्यायची यांना बरोबर माहिती असतं. आणि त्यासाठी शनी महाराज त्यांना मदत सुद्धा करतात. पण हे लोकांच्या म्हणजे मकर राशीकडून चुकीचं काम होऊ शकत नाही, करू शकत नाही. केलं तर ओपन होतं. परंतु कुंभ राशीवाल्यांचं एखादा समजा गुन्हा झाला तर लवकर ओपन होत नाही. हा थोडासा फरक आहे, लक्षात ठेवा. कारण तो वायू तत्वात असल्यामुळे तो काय करेल, गुन्हा कोल्हापूरला करेल पण सध्या मुंबईत असेल. हा, असं. तर हे असे चॅप्टर असतात, लोक खूप चॅप्टर असतात कुंभ राशीवाले. पळपुटे असतात. हा, पळपुटे असतात. हो, पळपुटे पण असतात. एक गाव सोडून दुसरीकडे जाणारे असतात ना. कुंडलीमध्ये कळेल ना मागच्या जन्माचं, याच्या आयुष्यात काही घटना घडल्या होत्या वगैरे वगैरे, कळेल ना. किंवा ह्या जन्माचा गुन्हा आहे की मागच्या जन्माचा गुन्हा आहे, कळतं. कसं कसं ते पुढे सांगेन मी तुम्हाला अजून. आता शेवटची राशी मीन. जलतत्व. जलतत्व, पुन्हा शिंबॉल मासा. मासा. मासा काय करतो? स्थिर राहत नाही. स्थिर राहत नाही. चंचलता, चंचलता, एक जागा नसते यांची फिक्स. परदेश गमनामध्ये जाणारे जास्तीत जास्त लोक हे असतात मीनवाले. म्हणजे मला परदेशातच नोकरी करायची, इथे राहायचंच नाही. प्रचंड बुद्धिमत्तेवाले लोक असतात, गुरुच्या अंमलाखालचे असतात. धनु कोणत्या तत्वातली आहे? अग्नी तत्वाची. आणि हे मीन. जल. आता दोन्ही जरी, या दोघांचाही जरी विवाह केला गुरुच्या अंमलाखालची, तरी इथं अडचण येते. मग यांचे पण विवाह असे जमत नाहीत. पण या दोघांचे विवाह जमतात बरं का, चांगले टिकून राहतात. मकर कुंभ. मकर आणि कुंभेचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत आम्हाला. खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहता यांचा विवाह. मकर आणि वृषभचा पण चालतो, कारण हे यांचे जे मालक आहेत ते मित्र आहेत. शुक्र आणि शनी हे मित्र आहेत. मिथुनचा बुध आणि मकर शनी मित्र आहेत. मिथुनचं मीने बरोबर जमतं, कर्केचं शनी बरोबर नाही जमत, कारण चंद्र हे विषोगात येतं. कधीही चुकून सुद्धा
चंद्र आणि शनीच्या राशीचा विवाह जमू द्यायचा नाही. ती एक लाईन लिहून घ्या. आणि मकर. मकर नाही, तसं नाही. चंद्र आणि शनीच्या राशींचे विवाह जमवून द्यायचे नाहीत असं लिहून घ्या. तो विष योग होतो, त्याच्या संसारात विषासारखंच वातावरण निर्माण होतं, जमतच नाही ते. चंद्र आणि शनीची राशी, चंद्राच्या राशी बरोबर शनीच्या राशीचा विवाह करू नये. मीन, चंचलता, चपलता, इमानदारी, बँकेत काम करणारे इमानदार असतात लोक. पैसा जोडणारे कंजूस लोक असतात, खर्च करत नाहीत अजिबात. थोडक्यात फुकटे म्हटलं तरी चालेल. त्या धनुमध्ये पण गुणधर्म आहे, ते धनुमध्ये पण गुणधर्म आहे. फुकटे लोक हुशार असतात, इंट्युशन्स मिळते या लोकांना. आता इथपर्यंत आपण 12 राशीचे 12 गुणधर्म बघितलेले आहेत. 12 राशीमध्ये उत्तम ज्योतिषी कोणत्या राशीचा होऊ शकतो? कन्या राशीचा. कन्या राशीचा सांगा, सगळ्यांची आपली आपली मतं सांगा आणि का ते पण सांगा. पण असेल. तूळ किंवा वृश्चिकमध्ये होऊ शकतं. तुळ का सांगा मला, तुळ का सांगा. जर तुळ राशीचा ज्योतिषी होईल तर का होईल ते सांगा मला. हे काहीतरी कारण पाहिजे ना. बघा कसं असतं, मी सायन्सवादी आहे, त्यामुळे एक समजा मेणबत्ती लावलेली आहे आणि छोटंसं बाळ खेळत आहे, आई बाजूला काम करते. आता ते बाळ त्या मेणबत्तीला हात लावायचा प्रयत्न करत आहे. आई सांगते, बाळा मेणबत्तीला हात लावू नको. ते काय बाळ ऐकत नाही. बाळाने विचारलं, का लावू नको? आई सांगते, लावायचा नसतो. या प्रश्नाच्या उत्तराला काय अर्थ नाही. जेव्हा आई सांगेल हात लावल्यानंतर भाजेल, हे उत्तर अपेक्षित आहे, परफेक्ट. तर त्याप्रमाणे बाळ पण शहाणं असतं, मग त्याचा विश्वास आईवर नसतो, मग ते पण एकदा हात लावून बघतं, मग भाजल्यानंतर मग दुसऱ्या वेळेला लावत नाही. तर हे घटना घडल्या पाहिजेत ना. तसं जेव्हा तुम्ही 100, 200, 300 अशा पत्रिका बघणार, तेव्हा तुमच्या लक्षात येणार की तो कशासाठी ज्योतिषी नाही होऊ शकत आणि कशासाठी ज्योतिषी होऊ शकतो. तर राशीवरती कोणता ज्योतिषी होईल हे जरा सांगणं कठीण आहे, परंतु त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु नेपच्यून किंवा गुरु चांगला असेल किंवा शुक्र किंवा बुध चांगला असेल तर मात्र असा व्यक्ती ज्योतिषी होऊ शकतो. तरी सुद्धा राशीप्रमाणे पण असतं. आता राशीप्रमाणे कोणता असेल मी तुम्हाला सांगतो. कला कोण निर्माण करणार? शुक्र. मग शुक्राच्या राशी कोणत्या? वृषभ राशीचा एखादा ज्योतिषी उत्तम होऊ शकतो, तुळा राशीचा उत्तम ज्योतिषी होऊ शकतो. तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, फक्त त्याचं उत्तर मला तुम्ही सांगितलं नाही का. बर, बुद्धी कोण देतो? बुध. मिथुन राशीचा उत्तम ज्योतिषी होऊ शकतो, कन्या राशीचा उत्तम ज्योतिषी होऊ शकतो. का? तर बुद्धी आहे त्याच्याकडे. आणि तिसरं आहे इंटरनल गायडन्स. कोण देतं? गुरु. मीन. हे फार कमी होतात ज्योतिषी धनुराशीवाले. धनुराशीवाल्याला काउंटिंग नाही आहे, कारण ते विचित्र माणसं असतात थोडेसे. ते ना माणसात जमा आहेत ना जनावरात जमा आहेत. तरी सुद्धा त्यांच्या पत्रिकेत जर चांगले योग असतील तर ते सुद्धा उत्तम ज्योतिषी होऊ शकतात. पण मीनवाला हमखास होतो.
हा, आता कर्कवाला होईल का? नाही होणार. का नाही होणार? आता त्याचं कारण सांगा. ते नाजूक मनाचे असतील. समोरचा माणूस जर आला, माझा असा प्रॉब्लेम आहे, तो स्वतःच रडत बसेल. स्वतःच दुसऱ्याला काय सांगणार? आलं समोर. शिवराशीवाला आला तर काय होईल? शिववाला ज्योतिषी होईल का? बसेल, निवांत बसेल. निवांत बसेल. हा, आणि त्याला राजासारखं राहायची सवय आहे, त्यामुळे ते एवढ्या तन्मयतेने. आता समजा मी शिवराशीचा असतो तर म्हटलं जाऊ दे, पडू दे, मला बरं नाही, कुणाला त्यांच्याशी एवढं तास 2 तास बोलणार, मला त्रास होईल कशासाठी, असं ते भावना तशी असते ते, त्यामुळे ते नाही होणार. बरं, मेषवाले आहेत ज्योतिषी काही, पण ते एका प्रश्नाला 1000 रुपये घेणारे आहेत. अगदी आहेत ज्योतिषी ते. तसंच वृश्चिकला पण, तत्व कुठलं जरी असलं तरी. हा हा, बोला. आणि वृश्चिक आहेत ना, या वृश्चिकवाल्यांना जर प्रश्न विचारले, ज्योतिष असेल त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणणार तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का हो? किती वेळा तुम्ही एकच प्रश्न विचारता? असं होईल. पण म्हणजे थोडा अतिशहाणपणा असतो वृश्चिकवाल्यांचा. पटकळ असतात. हा हा, तर हे असं वर्गीकरण आपल्याला करता येतं. मला वाटतं थांबूया. हा हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. होऊ देत सुखी सारे, सर्व आरोग्य लाभू दे, मांगल्य सर्व पावोत, न कोणा दुःख होऊ दे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णश्च पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. शुभम भवतु कल्याणम. जर आपणास आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या समोर येत राहतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.